कोल्हापूर जिल्ह्यात ज्या कारखान्यांची 3400 पेक्षा कमी FRP आहे अशा कारखान्यांनी 3500 रुपये आणि ज्या कारखान्यांची 3400 पेक्षा अधिक FRP आहे अधिक 100 रुपये असा फॉर्म्युला मान्य केलाय। त्या धर्तीवर सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मान्य करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली। मात्र कारखान्यांनी हा फॉर्म्युला अमान्य करत दराबाबत भूमिका जाहीर करण्यासाठी मुदत जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्थीने 5 दिवसात दराबाबत निर्णय घेऊ असं सांगितलं। त्यामुळे ऊस दराबाबतची बैठक निष्फळ ठरली आहे। 12 नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी कारखानदारांच्या प्रतिनिधींना दिले। मात्र जोपर्यंत शेतकरी संघटनेचा प्रस्ताव मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला। जिल्हाधिकारी कार्यालयात ऊस दराबाबत तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी काकडे यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक घेण्यात आली। यावेळी कोल्हापूर विभागाच्या प्रादेशिक सहसंचालक साखरच्या संगीता डोंगरे, स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी, संदीप राजोबा, सूर्यकांत मोरे, महेश खराडे, संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक उपस्थित होते। कोल्हापूर जिल्ह्याच्या धर्तीवरच्या कारखान्यांची 3400 पेक्षा कमी FRP आहे अशा कारखान्यांनी 3500 रुपये आणि ज्या कारखान्यांची 3400 पेक्षा अधिक FRP अधिक 100 रुपये असा फॉर्म्युला मान्य केलाय। त्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी ऊसाला भाव द्यावा अशी मागणी करण्यात आली। तात्काळ याबाबत निर्णय देणं शक्य नसल्याचं सांगत कारखानदारांच्या प्रतिनिधींनी मागणी अमान्य केली। काही साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींनी ऊस दराच्या प्रस्तावाबाबत आम्हाला संचालक मंडळाशी चर्चा करावी लागेल, त्यामुळे तात्काळ निर्णय देता येणार नसल्याचं स्पष्ट केलं। महापालिकेत कनिष्ठ लिपिक पदासाठी खोटे नियुक्तीपत्र देऊन महापालिका व एका तरुणाची फसवणूक केल्याप्रकरणी दिनेश पुजारी याच्यावर कारवाईसाठी महापालिकेने पोलीस ठाण्याला फिर्याद दिली होती। या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले असून या प्रकरणात महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप दिनेश पुजारी यांनी केलाय। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे। यामुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे। दरम्यान महापालिकेच्या नावावर नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांचे आरोप खोटे आणि निरर्थक आहेत। यामध्ये महापालिकेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे। या प्रकरणी महापालिकेने स्वतःहून पुढाकार घेऊन आरोपी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून आता खोटे आरोप करून महापालिकेची बदनामी करणाऱ्या आरोपी विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले। महापालिकेत कनिष्ठ लिपिक पदासाठी खोटे नियुक्तीपत्र आणि बोगस सुरक्षा अनामत रकमेची पावती देऊन दिनेश पुजारी यांनी महापालिकेच्या आणि खणबाग येथील तरुणाची 3,40,000ची फसवणूक केली होती। या प्रकरणी आयुक्त सत्यम गांधी यांनी चौकशी करून पुजारी याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सांगली पोलीस ठाण्यात फिर्याद देण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार पुजारी याच्या विरोधात फिर्याद दिली आहे, पण या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले। संशयित आरोपी दिनेश पुजारी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे गोवली आहेत। मात्र दिनेश पुजारीच्या व्हिडिओमुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे। राज्य सरकारने 30 जून 2026 पूर्वी सरसकट कर्जमाफी करा, अन्यथा आमच्याशी गाठ आहे असा इशारा माजी खासदार संजय काका पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिलाय। द्राक्ष डाळिंबसह बागायती शेतीची अवस्था शासनाच्या उच्चाधिकार समितीसमोर मांडणार आहोत असंही त्यांनी सांगितलं। संजय काका पाटील म्हणाले, अतिवृष्टी अवकाळीमुळे जिल्ह्यातील द्राक्ष डाळिंब बागांचं मोठं नुकसान झालंय। अनेक ठिकाणी शासनाने मदत केली, पण काही ठिकाणी फार्मर ID नसल्याने मदत मिळू शकली नाही। फार्मर ID काढून देण्यासाठी प्रांताधिकारी तहसीलदार यांच्याशी बोललो। शासकीय मदतीची रक्कम हेक्टरी 22,500 रुपये प्रमाणे आहे, पण द्राक्ष बागेसाठी एकरी 2.5 ते 3 लाख रुपये खर्च करावा लागतो। त्या तुलनेत मिळणारी मदत अतिशय कमी आहे। आमदार बच्चू कडू, राजू शेट्टी, अजित नवले, वामनराव चटप यांनी परवा शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन केलं। शेतकरी कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री यांनी जून 2026 ही तारीख सांगितली आहे। सांगली, सोलापूर, नाशिक या भागात 80,000 एकर द्राक्ष बाग आहेत। त्याचं झालेलं नुकसान न परवडणार आहे। सरकारने पीक खर्चावर आधारित मदत द्यावी। जिरायती शेतीप्रमाणे विचार केल्यास बागायती शेतकऱ्यांना फायदा होणार नाही। रकमेची कोणतीही मर्यादा न घालता सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। शेतकरी चळवळीतील नेते, कृषी अभ्यासक, शेती शास्त्रज्ञ यांचे सांगलीत लवकरच चर्चासत्र घेतलं जाणार आहे। शेतकऱ्यांच्या प्रबोधनाबरोबरच द्राक्ष डाळिंब बागांच्या नुकसानीच्या स्थितीवर अभ्यासपूर्ण माहिती एकत्रित करून शासनाने नेमलेल्या कर्जमाफी उच्चाधिकार समितीपुढे मांडणार आहोत अशी माहिती संजय काका पाटील यांनी दिली आहे।
सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत आमच्या महाविकास आघाडीची सत्ता असताना अनेक विकास कामांची आम्ही सुरुवात केली। आता सत्ताधारी भाजपकडून केवळ त्याचे नारळ फोडण्याचं काम सुरू आहे। आगामी निवडणुकीला सामोरं जाताना प्रत्येकाने मतदार यादीतील नावे तपासा, लोकशाहीमध्ये मतांची चोरी होऊ नये अशी आमची मागणी असल्याची टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी केली आहे। कुपवाड शहरातील संत रोहिदास चौकामध्ये महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून भव्य वारकरी प्रतिकृतीचं शिल्प मुख्य रस्त्यावर उभारण्यात आले। या वारकरी प्रतिकृती शिल्पाचं लोकार्पण जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी ते बोलत होते। पुढे पाटील म्हणाले, महापालिकेत सत्ता असताना अनेक विकास कामांची सुरुवात आम्ही केली। यांची सत्ता आल्यानंतर नारळ फोडण्याचं काम सुरू आहे। आगामी निवडणुकीला सामोरं जाताना प्रत्येकाने मतदार यादीतील नावे तपासा, लोकशाहीमध्ये मतांची चोरी होऊ नये अशी आमची मागणी आहे। मतदार यादीत घोळ होणार नाही याची काळजी घ्या। आपल्या देशात भपकेबाज पक्षाकडून त्यांच्या प्रॉपर्टीत वाढ होते, सत्तेचा आशीर्वाद ज्यांना मिळाला त्यांच्या संपत्तीत वाढ होतीये। सामान्य जनतेचं काय हाल सुरू आहे। आगामी निवडणुकीसाठी जे उभे राहणार आहेत ते सज्ज आहेत। आघाडी करून निवडणूक झाली तर सर्व पुरोगामी विचारांची सत्ता येईल। आपली मुले पुणे मुंबईकडे नोकरीसाठी वळतात, त्यांना इथेच काम देण्यासाठी शहरातील औद्योगिक विकासाला चालना देऊन औद्योगिक क्षेत्रात वाढ केल्याशिवाय नवीन रोजगार निर्मिती होणार नाही असंही ते म्हणाले। दिवाळीनंतर झालेल्या सांगली बेदाणा सौद्यामध्ये 13 दुकानात 11,000 बॉक्सची आवक झाली तर 410 रुपये इतका उच्चांकी प्रति किलोला दर मिळाला। त्यामुळे सुरुवातीच्या सौद्यामध्येच 25 ते 30 रुपये बाजारवाढ झाल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होते। तरी शेतकऱ्यांनी सांगली बाजार समितीत बेदाणा विक्रीसाठी आणावा असे आवाहन सचिव महेश चव्हाण यांनी केले आहे। दरवर्षीप्रमाणे दिवाळी सुट्टी आणि शून्य पेमेंटसाठी सांगली, तासगाव आणि पंढरपूर बाजारातील सौदे बंद ठेवण्यात आले होते। चालू वर्षी बेदाण्याचे भाव वाढले आणि कोट्यवधी रुपयांचे येणं देणं शिल्लक होतं, पण बेदाणा असोसिएशन शून्य पेमेंटची काटेकोर अंमलबजावणी केल्याने 10 ते 11 व्यापाऱ्यांवरच बेदाणा सौद्यात बंदी घालण्यात आल्याचे बेदाणा असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले। शुक्रवारी झालेल्या सांगली बेदाणा सौद्यामध्ये 13 दुकानांमध्ये 16 गाडी आवक होती। त्यावेळी झालेल्या सौद्यामध्ये हिरवा बेदाणा 360 ते 410 रुपये, मध्यम क्वालिटी हिरवा बेदाणा 250 ते 350 तर काळा 140 ते 160 रुपये, पिवळा बेदाणा 300 ते 390 इतका उच्चांकी भाव मिळाला। दिवाळीच्या पूर्वी आणि आत्ताच्या दरामध्ये 25 ते 30 रुपये दर वाढल्याने शेतकऱ्यांच्यात आनंदाचं वातावरण आहे। चालू वर्षी सुद्धा अवकाळी पाऊस आणि निसर्गामुळे कमी बेदाणा येण्याची शक्यता असून पुढील वर्षी सुद्धा दर उच्च राहणार असल्याचं सांगली बाजार समितीचे सचिव चव्हाण यांनी सांगितले। बाजार समितीमध्ये सभापती सुजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हळद, गुळ, बेदाण्याचे सौदे सुरू आहेत। यावेळी सचिव महेश चव्हाण, कृष्णकुमार सारडा, विनायक हिंगमिरे, पवन चौगुले, सुनील हडदरे, विनोद गड्डे, अभिजित पाटील, दिगंबर यादव, कृष्णा मर्दा, सिद्धार्थ पटेल, नितीन मर्दा, पंकज केसरी, वृषभ शेडबाळे, रवी हजारे, देवेंद्र करे यांच्यासह व्यापारी व शेतकरी उपस्थित होते। युवकाने घातपात करून ताकारी येथील नदीपात्रात फेकलेल्या रसिका मल्लेश कदम या विवाहितेचा तब्बल 48 तासांच्या अथक शोध मोहिमेनंतर मृतदेह आज सकाळी साठपेवाडी येथील कृष्णा नदीच्या बंधाऱ्याजवळ आढळून आला। या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी तुकाराम वाटेगावकर याला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। रसिका आणि संशयित युवकाची ओळख होती। मंगळवारी सायंकाळी रसिका ही दुचाकी घेऊन बोरगाव येथे संशयित युवकाकडे गेली होती। यावेळी दोघांमध्ये पैशांच्या देवघेवीवरून वाद झाला। त्याने तिला मारहाण केली। रात्री रसिकाचीच दुचाकी घेऊन त्याने तिला ताकारी येथील पुलावर नेलं। पुलावरून रसिका हिला नदीपात्रात फेकलं, त्यानंतर तिची दुचाकी ही नदीत फेकली। बुधवारी तो युवक पोलीस ठाण्यात हजर झाला। त्याने ही माहिती पोलिसांना दिली। इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पथक, सांगली येथील आयुष रेस्क्यू पथक यांनी बोटीच्या सहाय्याने रसिकाचा नदीपात्रात शोध घेतला। यावेळी बुधवारी रात्री नदीत आरोपीची दुचाकी सापडली। गुरुवारी सांगलीच्या आयुष हेल्पलाईनच्या मदतीने दिवसभर शोध मोहीम चालवण्यात आली, पण मृतदेह सापडला नाही। शोध मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच आज सकाळी साठपेवाडी येथील कृष्णा नदीच्या बंधाऱ्याजवळ रसिका कदम यांचा मृतदेह आढळून आला। घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूर पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलीस टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे। करनाळ रस्ता रुंदीकरण करताना पाईपलाईन स्थलांतर करताना पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घेत या रस्त्यावरील पुलाचं काम करताना गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करू नका आणि निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त सत्यम गांधी यांनी दिले।
कर्णा रोड रुंदीकरण आणि शेरीनाला पुलाच्या उंचीकरणाच्या कामाची आयुक्त सत्यम गांधी यांनी पाहणी केली आहे। यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चिदानंद कुर्णे, उपअभियंता अमीर हमजा मुलानी, रोहित लोखंडे उपस्थित होते। महापुरामुळे कर्णा रोडवरील शहरी नाला पूल महापुराच्या काळात पाण्याखाली जातो, परिणामी शहरातील वाहतूक ठप्प होते। ही समस्या दूर करण्यासाठी पुलाची उंची वाढवून तसेच रस्त्याचे रुंदीकरण आणि उंचीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून हे काम हाती घेण्यात आले। या कामासाठी पुलालगत असलेली मुख्य पाणी पुरवठा लाईन शिफ्ट करण्याचं काम सध्या महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे। या लाईन शिफ्टिंगसाठी पुलाजवळ चेअर ब्रिज बांधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। याची पाहणी आयुक्तांनी केली। आयुक्त सत्यम गांधी म्हणाले, पाणी पुरवठा पाईपलाईन स्थलांतर करताना पाणी पुरवठा सुरळीत राहील याची काळजी घ्यावी, तसेच कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करण्याच्या सूचना दिल्या। शिवाय हे काम निर्धारित वेळेत पूर्ण करा असे आदेश दिले। या कामामुळे पुलाच्या दोन्ही बाजूंना सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे। जिल्ह्यातील 6 नगर परिषदा आणि 2 नगरपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासून या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे। आचारसंहिता कालावधीत आदर्श आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करा। आचारसंहितेचा भंग होणार नसल्याची दक्षता घ्या। कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिल्या। जिल्ह्यात आष्टा, उरण, ईश्वरपूर, जत, पलूस, तासगाव व विटा या नगरपरिषदेत 6 नगरपरिषदा आणि आटपाडी व शिराळा या 2 नगरपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे। या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। यावेळी जिल्हाधिकारी काकडे व दूरदृश्य प्रणालीद्वारे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यातील संबंधित 6 नगरपरिषदा व 2 नगरपंचायतींचे निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना आदर्श आचारसंहिता व कायदा व सुव्यवस्थेच्या सूचना केल्या। या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल, रणजित भोसले, उत्तम दिघे, अजय कुमार नष्टे, श्रीनिवास अर्जुन, सहाय्यक आयुक्त नगर प्रशासन दत्तात्रय लांगी, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बेळकर, पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि सुशांत पाटील यांच्यासह सर्व तहसीलदार, नगर परिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्यासह पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी उपस्थित होते।